नमस्कार, मी संदीप खळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय। ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार राजन विचारे हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण चिन्हावर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे उमेदवार आहेत। खरी लढत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्येच होते आहे का, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मागच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे दोन भाग झालेत आणि जे दोन भाग झालेत तेच एकमेकाच्या विरोधात लढतायत। नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून राजन विचारे आपलं नशीब आजमावत आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची काय मतं आहेत, ते कोणाला साथ देतील हे जाणून घेण्यासाठी आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत, ऐरोली या ठिकाणी, आणि येथील नागरिकांशी चर्चा करू की नक्की त्यांना उमेदवार माहित आहेत का, कोणत्या उमेदवाराला ते साथ देणार आहेत। निवडणूक लागलेली माहिती आहे का? हा सर, माहिती। कोण उमेदवार आहेत? इथून शिवसेनेचे राजन विचारे आहेत, एवढंच माहित आहे। विरोधी उमेदवार धनुष्यबाण कोणाचा आहे? धनुष्यबाण शिंदेचा आहे। नरेश म्हस्के उमेदवार आहेत। अच्छा, माहित नाही तुम्हाला? नाही माहित सर। या परिसरात कोणाची हवा आहे? राजन विचारे। राजन विचारे का? राजन विचारांची हवा आहे कारण की त्यांनी तेवढे काम पण केलेले आहेत आणि एकनिष्ठ आहे शिवसेनाचे। उद्धव ठाकरेंसोबत राहिलेत ते, हा, त्याचा फायदा होईल। हा, नरेश म्हस्केंना जास्तीत जास्त मत त्यांना तिकडनं पडण्याची शक्यता आहे हे म्हणतायत। नरेश म्हस्के काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? मला सर पॉलिटिक्स बद्दल काहीच मतदान करता का तुम्ही? नाही। का नाही करत? वोटिंग कार्डच नाही म्हणलं माझं। कुणाची हवा आहे काय वाटतं? मीच्या हाऊस नाही ना, मीच्या हाऊस नाही, इथं राहतोच नाही मी। कुठे राहतात? अमरावती। अमरावतीला कुणाची हवा होती? प्रकाश आंबेडकर। प्रकाश आंबेडकरांचे कोण उमेदवार होते? माहित नाही, ते मी इथं गावला गेलोच नाही ना। लोकसभेची निवडणूक लागली, कोण उमेदवार आहेत? राजन विचारे। राजन विचारे खासदार आहेत, त्यांनी काय कामं केलीत की लोक त्यांना निवडून देतील? त्यांनी भरपूर कामं केलेले। काय सांगण्यासारखे काय काम? कामं केले त्यांनी, हे ब्रिज बांधायचे, बोगदे, हे आपल्या काय म्हणतात ऐरोली ते मुंब्रा बोगद्याचं काम चालू आहे। दिघा स्टेशन बांधलेले, नेरुळ मेट्रोचं काम केलेलं आहे। त्यांच्या विरोधात नरेश म्हस्के आहेत, महापौर म्हणून त्यांचं काम कसं होतं? त्यांचं तर शून्य काम आहे, आम्हाला तर माहितीच नाही। ते आता लोकसभा लढवत आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, भाजप सारखा बलाढ्य पक्ष त्यांच्या सोबत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहेत, तर राजन विचारे त्यांना कसे पराभूत करू शकतात? निष्ठावंत आहेत, देगे साहेबांचे एकदम खास निष्ठावंत आहेत, मातोश्रीचे निष्ठावंत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद त्यांच्या साईडने भरपूर आहे। चांगला प्रतिसाद। तर सर्वसामान्य लोक राजन विचारेंना साथ देतील की नरेश म्हस्केंना? विचारे साहेबांना देतील। उद्धव ठाकरेंची हवा आहे का इकडे? हा, भरपूर आहे ना। शरद पवारांबद्दल काय मत आहे या परिसरात? पवारांबद्दल पण लोकांमध्ये सहानुभूती भरपूर आहे। एकनाथ शिंदेबद्दल थोडी नाराजी वाटते का? लोकांमध्ये भरपूर चीड आहे, कारण ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं, ज्या मातोश्रीने त्यांना इथपर्यंत आणलं, त्या पक्षाची गद्दारी करून ते मोठे झाले आणि पक्षाची उद्धव साहेबांची गद्दारी करून त्यांनी हे केलेलं आहे। हे म्हणतायत राजन विचारेंची हवा आहे, काय वाटतं? मला काय बोलायचं, तुम्हाला काय वाटतं? इंटरेस्ट नाही होते। काय इंटरेस्ट नाही? तुम्हाला काय वाटतं? राजन विचारांची हवा आहे की नरेश म्हस्केंची? आता तसं दोन्ही तिन्ही पण पक्ष एकत्र आहेत। मोदी सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला? मोदी सरकार काम केलेत, पण फसवणूक पण भरपूर आहे। काय फसवणूक? आता मणिपूरचं म्हणा, एवढं हे झालं, किंवा घोटाळे बरेच श्रीमंतांनी कुठे कुठे केले, तर गरीबाला कोण विचारते? मोदींनी जी आश्वासनं दिली ती 2 निवडणुकीत, ती पूर्ण झालीत असं वाटतं का? नाही, मग आता पैसा आलेला नाही। हे मोठी मोठी विजय माल्ल्या हे सारखी असली लोक पैसा घेऊन इथनं गेले। आता काल पण एक घोटाळा आलाय 34,000 कोटीचा, वाधवान कोणतरी आहे, कपिल वाधवान, त्याने केलाय। लोकसभा निवडणुकीत मतदार याचा विचार करतील का? करणार की, नक्की करणार। इथं राजन विचारेंना साथ देतील लोक की नरेश म्हस्केंना? राजन विचारे। राजन विचारे। अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। निवडणूक लागली माहितीये का? निवडणूक आहे माहितीये का? नाही माहित। मतदान करता का तुम्ही? मतदान कल 20 तारीख मैदान। 20 तारीख को कहाँ पे वोटिंग करते हैं? कौन से केंद्र पे आप? ये अपना चीजपाड़ा। उम्मीदवार कौन है मालूम है क्या? उम्मीदवार कौन है मालूम है? चीजपाड़ा में जो खड़ा रहेगा उसको निवडणूक लागली माहितीये का?
दादा माहित नाही, माझ्या बोटिंग गावात आहे, कोणत्या गावात? आग्रा. आग्रा. मोदींची हवा दिसते का इकडे? मोदींची हवा दिसते का इकडे? दिखती है, कुछ लोग बोलते भी है, वो करते भी है, नाराजगी भी है? नाराज भी रहते हैं। क्यों नाराज लगते हैं? अभी उन्होंने क्या किया क्या नहीं किया, वो गरीब लोग वो करेंगे तो इसको गरीब लोग नाराज है. मतदान करता का तुम्ही? हो, कधी मतदान आहे या लोकसभेचं? 20 तारखेला उमेदवार कोण आहेत माहिती आहे का? उमेदवार राजन विचारे 21 उमेदवार काय. राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये ती लढत होते. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे. तर या परिसरात कुणाची हवा दिसते? आता सध्या हवा आहे मस्के साहेबाची. नरेश म्हस्के. का बरं नरेश म्हस्केंची? कारण त्यांचं काम जरी महापौर असेल आणि खासदार जरी असेल तरी त्यांची लोक संपर्क हा जास्त असल्यामुळे शक्यता नवी मुंबईमध्ये जास्त. ते ठाण्याचे महापौर होते, त्यांचा नवी मुंबईत काय संपर्क होता? नवी मुंबईमध्ये त्यांचा संपर्क सर्व शिवसैनिक जुने शिवसैनिक आहेत. जुने शिवसैनिक तर उद्धव ठाकरेंसोबत आहे असं बोललं जातं. काही नवी मुंबई किंवा ठाण्याच्या ठिकाणी वेगवेगळे शिवसैनिक. आता कुठले शिवसैनिक कुठं आहेत हे काय उद्धव ठाकरेंना नरेश म्हस्केंनी सोडलंय, त्याचा तोटा होईल का त्यांना? नक्कीच काहीतरी होईल ना. आता आपण कसं सांगणार. आपण धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य राजन विचारे हे निवडणूक लढवत आहेत, त्यामुळं जी भावनिक लाट त्यांच्या सोबत आहे असं बोललं जातं. ते दिसते का नवी मुंबईमध्ये? नाही, तसं दिसत नाही. पण आता काय सांगताय, एक्झॅक्ट पोल प्रमाणे आपण काही हे दिसत नाही. मतदान करता का? काय करणार? कोण उमेदवार आहेत? आमचे उमेदवार कोण? मशाल. कोण आहेत मशालच्या बरोबर? मशालच्या राजन विचारे साहेब. त्यांच्या विरोधात उमेदवार मस्के साहेब. हवा कोणाची दिसते इकडे? हवा कोणाची म्हणजे आपल्या मशालाची. मशालची. पण नरेश म्हस्केंच्या मागे तर सरकार आहे, सरकारची ताकद आहे. सरकारची ताकद असलं म्हणून काय, आम्ही सच्च्याच्या दिशेने आहे, सच्चाईच्या दिशेने. सच्चाई दिशेने उद्धव ठाकरेंसोबत. उद्धव ठाकरे. का बरं उद्धव ठाकरेंसोबत? उद्धव ठाकरेसोबत का म्हणजे शिवसेना त्यांची होती, शिवसेना खेचून घेतली आपल्याकडे. आम्हाला फक्त मशालीचं मतदान करायचं, आम्हाला मशालीशिवाय दुसरं काही दिसत नाही. मोदी सरकारबाबत समाधान आहे का? नाही. का बरं नाराजी? गव्हाला टॅक्स, तांदूळाला टॅक्स, वह्या पुस्तकाला टॅक्स, जीएसटी एवढी घेतात. गरिबांनी जगायचं कसं आमच्या सगळ्या रिक्षावाल्याने? सगळ्या गोष्टी टॅक्स लावलाय. वह्या पुस्तकाला टॅक्स कसा का लावू शकतो? शिक्षणाला टॅक्स लावू शकतात का? तुम्ही मतदान करता का? तुम्ही करता मतदान? हो. कोणत्या केंद्रावर करता मतदान? सेक्टर 3 ला. सेक्टर 3 ला. आता जी प्रचार यंत्रणा सुरू आहे, कुणाची प्रचार यंत्रणा मजबूत वाटते? निष्ठावान लोकांनी. निष्ठावान लोक. मशाल. का बरं एवढी सहानुभूती उद्धव ठाकरेंना? सहानुभूतीचा प्रश्नच नाही आला ना. कुणी आपल्या घरावर हल्ला करतं तर कोणी पण आपल्या माणसाचाच विचार करतं ना. यांना आतापर्यंत यांनीच मोठे केलं होतं ना. ठाकरे परिवाराशिवाय हे मोठे झालेच नव्हते ना. बीजेपी बद्दल बोलताय? बीजेपी पण तेच आहे ना. बीजेपीच्या काळातली आठवत मी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, हे चांगले पण नेते आहेत ना. अडवाणीजी हे हळूहळूच बाजूला झाले. त्यांच्याशी काय केलं? गद्दारीच केली नाही. फक्त काय केलंय, तांदळातून खडे निवडून बाजूला करायचे अशाच बाजूला गेलेत ना लोकांना. नवी मुंबई परिसर कोणासोबत आहे? नाही, आम्ही मशाल करू. पण जे पदाधिकारी आहेत पहिल्या फळीतले ते सगळे एकनाथ शिंदेबरोबर गेलेत आणि नरेश म्हस्केंचा प्रचार करतायत. बरोबर आहे ना. त्यांना काय, जे भेटतं तिकडे जातात. सध्या सत्ता परिवर्तन तेच, त्या पैशाचे व्यवहार चालले त्याप्रमाणेच चाललेत. चौगुले असतील, गावडे असतील किंवा घोडेकर असतील, जी मोठी माणसं आहेत शिवसेनेतली, ती सगळी एकनाथ शिंदेसोबत आहे. हो, बरोबर आहे ना. हे पहिलेही शिवसैनिक होते, त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला, दुसऱ्या पक्षात गेले, परत आता ह्याच पक्षात आले. स्कोप वाढला म्हणून परत आले का? ज्यांची मनस्थिती काय असेल त्याप्रमाणे ना. पहिले हे पण दुसऱ्याच पक्षांनी होते. गणेश नाईक असो किंवा विजय चौगुले साहेब असो किंवा एकनाथ शिंदे तर ठीक होते, ते तर डायरेक्ट बाहेरच पडले. असंच आहे ना प्रश्न. अजून काही नागरिकांशी बोलू. वोटिंग करता का? मतदान करता का तुम्ही? हो, करता ना. मतदान कधी झाला माझं मतदान. मी कोणत्या? इथे मतदान आहे का तुमचं? नाही, इथे मतदान इथे नाही. हवा कोणाची दिसते? म्हणजे तर आता आम्ही बघितलं नाही कोणाला, पण शिवसेनेचे असं दिसतंय. कोणत्या शिवसेने? उद्धव ठाकरे. काय चिन्ह आहे उद्धव ठाकरे? मशाल. मतदान करता तुम्ही? हो. उमेदवार कोण आहे? मी या एरियाचा नाही, पण कुठे आहे तुम्ही? कल्याणचा आहे. कल्याणला कोणाची हवा आहे? दरेकरांची की शिंदेची? शिंदे. शिंदे. काय चिन्ह आहे शिंदे?
आपलं हे आहे धनुष्यबाण. मतदान करता का? कशाला? नाही, निवडणुकीत मतदान साठी करल. देशासाठी ना? हो, देशासाठी. कोणत्या उमेदवाराला करायला पाहिजे? आमच्या याच्यावर आहे प्रश्न. नाही, पण त्याच्यात गुण कोणते नाही पाहिजे? नाही, गुण आम्हाला जे काम करेल त्याला देणार. काम करेल त्याला. मग कोणती कामं केली पाहिजेत लोक उपयोगी? असं म्हणजे माणसाला जे गरज पाहिजे ती भेटली पाहिजे. मोदींसोबत जायला पाहिजे का मोदींच्या विरोधात ते जायला? आता देवाला माहिती आहे. आता कोणाबरोबर जायचं ते सांगू शकत नाही. मोदी बरोबर जायचं का कोणाबरोबर जायचं? मला काय वाटतं? मला वाटतं देवा बरोबर गेलेलं बरं. मोदींसोबत नको नको, कोणाबरोबर नको. का तुम्ही? हो. कुठे आहे मग तुमचं मतदान? मतदान कुठे आहे? गणेश नाईक या परिसरामध्येच आहे ना? उमेदवार कोण आहेत? तिकडे डिगेच आहेत. लोकसभा ठाणेच ना? जे कोण उमेदवार जे आहे? आमचे साहेब सांगतील तेच आम्ही करणार. काय सांगतील नाही साहेब? नाईक साहेब होतात की विचारे साहेबांना सांगतील की मस्के साहेबांना? मस्के साहेबांना. पण त्यांना तिकीट भेटलं नाही नाईक परिवारामध्ये, त्यामुळे नाराजी आहे का त्यांच्यामध्ये? हा, नाईक परिवार तर इच्छुक होतं लोकसभेसाठी भाजपकडून, पण त्यांना तिकीट भेटलं नाही, ते नाराज आहेत आता का? तो त्यांचा प्रश्न आहे वरच्यांचा. ते नाराज असल्यावर मग ते तो सांगतील वरचा का? प्रश्न आहे. जे त्यांचे आदर्श ते आम्ही पाळणार. नाईक साहेबांचे. हवा कोणाची? हा, हवा कोणाची? हवं तर नाईक साहेबांचीच आहे ते. राजन विचारांची आहे का? तसं तर आम्हाला नाही वाटत की आमच्या पद्धती तर आमचीच आहे. तुमचं कोणतं चिन्ह आहे? हा, चिन्ह कोणतं आहे? आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे. मतदान करता का तुम्ही? मतदान कोण उमेदवार आहे तिकडे? कुठे? तुमच्या ठाणे लोकसभामध्ये? लोकसभेमध्ये आपला हे आहे ना, आपला मस्के आहे ना, नरेश मस्के. काय चिन्ह आहे त्यांचं? आपला धनुष्यबाण. आणि त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार आहे तिथले राजन विचारे. विचार त्यांचं चिन्ह काय? ते मशाल. मशाल. तुमच्याकडे लोक येतात चहा प्यायला, नाश्ता करायला, कोणाची चर्चा करत असतात? कोणी काय नाही चर्चा करत. काय चर्चा नाही करत? कोणी पाहिजे? दादा मतदान करतो का तू? कुणाची हवा दिसते आता इथे? आता इथे तरी आम्हाला विचारे साहेबांचे. राजन विचारे. नरेश मस्केंची हवा नाही का? म्हणजे काल शिंदे साहेब आलेले आमच्या इथं, पण आम्ही तर नव्हतो इथं, म्हणजे ऑफिसला असतो ना, त्याच्यामुळे तरी नव्हतो. राजन विचारांचं धनुष्यबाण चिन्ह होतं यापूर्वी, आता ते मशाल कडून लढतायत, धनुष्यबाण नाही त्यांच्याकडे. मतदान करताना काही फरक पडेल का? तसं तर काय वाटत नाही. आता एज्युकेटेड पीपल आहे तर काय एवढा प्रॉब्लेम नाही ना, तर सगळ्यांना माहिती आहे बरोबर कोण. राजन विचारे निवडून येऊ शकतात? हा, येऊ शकतात असं वाटतंय तरी, बघू आता. बरं, उद्धव ठाकरेंना साथ की राजन विचारांचं काम आहे म्हणून? राजन विचारांचं काम तर आहे, म्हणजे रस्ते वगैरे तर चांगले आहेत, निधी विधी तर आणत असतील ते, तर त्यांचं काम तर आहे. आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. नरेश मस्के की राजन विचारे, कोणाला साथ देणार आहेत या परिसरातील लोक? ऐरोली परिसरामध्ये नक्की कोणाला साथ दिली जाईल याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल संदीप खळे, ऐरोली, ठाणे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.